आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा। काही लोक आज मंगळवार आहे, आज तुफान पावसाळी नाशिकमध्ये. अंजनेरी जायचा प्लॅन चालू आहे आमचा. तर आम्ही अंजनेरीला चाललोय, बघू काय आता पुढे. आमच्या ठरलेल्या प्लॅननुसार मी सिद्धार्थला घ्यायला निघालो. बाई इकडे तुफान पाऊस चालू आहे, चल ना. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. इकडे तुफान पाऊस चालू आहे नाशिकमध्ये. आम्हाला अंजनेरीला जायचं आहे आता. सकाळचे 11 वाजले होते आणि नाशिकमध्ये थोडाफार पाऊसही चालू होता. आम्ही निघालो अंजनेरीला जायला. अंजनेरीचं अंतर सुमारे 25 किलोमीटरचं होतं आणि आम्ही थोड्याच वेळात अंजनेरीपर्यंत पोहोचूनही गेलो होतो. काही लोक आम्ही अंजनेरी गावापर्यंत आलेलो आहे. आता आम्हाला जायचंय मंदिराकडे. येताना आम्ही खूप पास आलो ना घ्या. पुन्हा जायस जर पुन्हा खराब झाला नाही, पुन्हा चिकला नाही मागच्या काही आता मग मिळायची होता ना आम्हाला. आता पुन्हा कोरायचं पाहिजे की तेच खराब झालं नाही, तेच खराब झालेलं. अंजनेरी गावाचं वातावरण एकदम छान होतं. भाई आम्ही अंजनेरी पर्यंत पोहोचलेलो आहे. इथलं वातावरण एकदम मस्त नाही का, तुम्हाला दाखवतो. एवढा आहे एकदम उशी. आता आपल्या ह्या टेकडा जायचं राहिली. तर निघू आपण आता. इथले रस्त्याला डेंजर नाही का, एकदम स्लिपी रस्ते राहिले. एकदम ऑफरोडिंगचा फील होतो आम्हाला. आता आम्हाला इकडे वरती जायचं आहे रस्त्याला. आमच्या सिद्ध्या पण राहिली. सिद्ध्या चालू निघू आपण. नाशिकमध्ये 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता. तसं त्र्यंबक क्षेत्रामध्ये तर भरपूर प्रमाणात पाऊस चालू होता आणि सरकारने रेल अलर्ट पण जाहीर केला होता. आम्ही तर ठरवलं होतं बाई अंजनेरी जायचं तर जायचंच. आम्ही अंजनेरी जायला निघालो. इथले रस्ते भरपूर प्रमाणात खराब झाले होते. पावसामुळे आणि खड्ड्यांमुळे आमची गाडी चालवणं एकदम कठीण होतं. काही लोक आम्ही आता अंजनेरपर्यंत आलो होतो. इथं आमचा सिद्धवाडा लाईव्हला गेलेला आहे मित्र स्वदेश नाही का. चला आता बघू आपण इथपर्यंत आलेलो आहे. इथले रस्त्याला डेंजर आहे नाही का, खड्ड्यामध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्डे ते कळलं नाही. एवढं खतरनाक रस्ते ना, वळणं बिळणं म्हणजे एकदम. आणि पावसामुळे ते रस्ते स्लिपरी झाले, पूर्ण स्लिप होता राहिली. चिखलं बिकलं एकदम खतरनाक राहिली. काही लोक आता आम्ही अंजनेरीपर्यंत आलेलो आहे. तर आम्हाला वरती यायचं आहे तिथं राहिली. गाडी पार्क करून आमची नाही घेतो. एसटीन पार्क केली. आता आपल्याला निघायचं इथून. बघू पुढे किती कसे रस्ते निघतं काय. थोड्या वेळात आम्ही तिकीट काढायला गेलो. पावती काढली आता आम्ही. आम्हाला इकडे वरती यायचं राहिली. अंजनेरी म्हणजे आपलं हनुमानजीचं जन्मस्थळ आहे. इकडे यायचं आपल्याला. तिथे थोडं जपून जायला लागतं, कारण माकडं चाललं पण होतं तिकडे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा अंजनेरीला येशाल ना, या साईड तुम्हाला इथं वॉटरफॉल चढायला. रघुनंदन रघुरघुनंदन रघुवर सेवन रघुपति छायन शतयोजन शतशतयोजन शरधि नियोजन शर परिलंघन. अंजनेरी ट्रॅक करत असताना आम्हाला आमचे काही सबस्क्रायबर पण भेटले. आम्ही त्यांना जाऊन थोडा वेळ भेटलो. मित्रांनो, हे अंजना माताचं मंदिर आहे. हनुमानजीच्या आई होत्या अंजना माता, त्यांचं मंदिर आहे. आता आज इकडे वरती यायचं, आज पुढे यायचं आपल्याला. कारण आम्हाला वाटलं मंदिर आहे, केलं आतापर्यंत. अजून पण आहे ना, आपलं खूप जायचं नाही का. इकडे वर टेकडीवर दिसतंय का, आपल्या या स्पॉटवर जायचंय. ते हनुमानजीचं जन्मस्थळ आहे. जाऊ आता. दम पण लागलेलं आहे. ट्रॅक केला थोडस बाकी नाही का, एकदम मस्त आहे का. पाहिलं आम्हाला आहे ना, इथं अंजनेरीहून एक वॉटरफॉल दिसलंय. तिकडं बघू आपण कसं आहे काय नाही का. हा तिकडे यायचं थांब ना. ते इथं वॉटरफॉल आहे. इथं नाही, अनएक्सपेक्टेड आलेलं आम्हाला. इथं वॉटरफॉल दिसतं. अंजनेरी आलो आम्ही, अंजनेरी पर्वतवर वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल आढळले. मग पुढं आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. पुढे जात असताना आम्हाला एक सुंदर तलाव दिसला. पाहिलो हा तोच तलाव आहे जो हनुमानजीच्या पायाच्या ठशाने बनलेला आहे. जेव्हा हनुमानजी सूर्याला गिळण्यासाठी पहिला पाऊल टाकता, त्या पावलाच्या याच्याने तलाव बनलेला.
भाई लिटरली भाई गाण लावून गेली आमची डायली काय दम लागला प्रॉपर. बस हवा निकल गई. हा पण दमलेला मी पण दमलेलो आहे. आम्ही ना 2 तास ट्रॅक केलेला आहे. एवढं ट्रॅकिंग नाही एवढी लांब खालून. अजून तू वरती जायचं टॉपला. मला जेवढा ट्रॅक सोपा वाटत होता ना तेवढा सोपाचा ट्रॅक नाही. जवळपास 5 ते 6 वेळा आम्ही आम्ही पुढच्या दिशेने तर निघालो, पण आम्हाला वाटलं नव्हतं पुढे एवढं मोठं आव्हान आम्हाला स्वीकारावं लागेल. पावसाची सुरुवात झाली होती, त्यामुळं धुक्याचं प्रमाण खूपच वाढून गेलं होतं. आई तुम्ही व्ह्यू बघा फक्त इथं नाही का चारी वाजून धुकं आहे, चारी वाजून धुकं आहे. हे बघा. पूर्ण धुक्याने भरलेलं स्थळ आहे ते. आम्हाला इकडे जायचं भाई तुम्ही अंजनेरीला आले आणि हनुमानजी तुम्हाला दर्शन देणार असं तिथं आम्हाला हनुमानजी दिसले. रघुनंदन रघुरघुनंदन रघुवर सेवन रघुपती शायन. भाई लोक आम्ही मंदिराच्या एकदम जवळपर्यंत आलेलो आहे. तिथला रस्ता कडा किती पुन्हा धुकड आहे इथं. काही तुमचं ते रस्ता उघडला पाऊस पण चालू आहे बेकार धुकं पण खूप आहे नाही का. पुढे जाऊन आम्हाला सिद्धार्थने रस्ता दाखवला आणि आम्ही निघालो मंदिराकडे. बाकी लोक आम्ही शेवटी पोहोचलेलो आहे. आधी तसा ट्रॅक केला आम्ही शेवटी आलेलो आहे नाही का. हनुमानजीचं जन्म इथं आले तर हनुमानजीचं जन्मस्थान आहे. रघुनंदन रघुरघुनंदन रघुवर सेवन रघुपती शायन. शतयोजन शतशतयोजन शरधी. चला भाई आजचा ब्लॉग इथं संपतोय. आम्ही आलो अंजनेरी दर्शनाला एकदम मस्त जागा नाही का. एकदम खुशी क्लायमेट आहे तिकडे. पूर्ण धुके चादर पसरली 4 बाजूनी. तेव्हा आम्ही ना प्लॅन केला होता आम्ही 8 जण होतो डायली. शेवटी एक जायचं आलं पण आपला सिद्धो नाही करायचं का आम्हाला पण आपल्या शब्दासाठी तो आलेला आज आम्हाला आणलं पाहिजे काहीतरी. फक्त सामान तुमच्या बाकी काय हा भाऊचं म्हणणं गर्लफ्रेंड पाहिजे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू. आणि आज तुला आम्ही काय पहिले घेऊ नको. आणि फोकट करतो सॉरी हे जे आम्ही फक्त बोललो ना ते AI जनरेटेड आहे. आम्ही बोललो नाही ते सॉरी. माझ्या भावना दुःख लागलं असेल आम्ही माफी मागतो. आम्ही हनुमानजीला प्रार्थना केलेली आहे की आता नाशिकचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे. पुढचे किती वर्ष तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या आल्या पाहिजे. सरकार थोडी अक्कल आली पाहिजे. सगळी व्यवस्थित चांगली केली पाहिजे आमची. चला भाई लोक आजचा ब्लॉग इथं संपतो. असेच व्हिडिओ बघायला आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हां आमचं चॅनल सबस्क्राईब करा.